नांदेड शहरात गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या जयंतीनिमित्त आयोजित हिंद की चादर हा ऐतिहासिक कार्यक्रम सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे। 350 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या भव्य स्वरूपात हा सोहळा नांदेडमध्ये साजरा होत असल्याने देशभरातून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। हा कार्यक्रम शासनाच्या अल्पसंख्याक विकास कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला असून यासाठी प्रशासनाने भव्य नियोजन केले आहे। कार्यक्रमस्थळी एकाच वेळी 50,000 भाविक बसतील अशी सुविधा उभारण्यात आली आहे। याशिवाय भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर लंगरची व्यवस्था करण्यात आली असून एकूण 25 ते 30 लाख भाविकांना भोजन देण्याचे नियोजन आहे। यासाठी 8 ते 10 लंगर कार्य ठेवण्यात आले आहेत। हजारो स्वयंसेवक सेवा देताना दिसत आहेत। भाविकांच्या सोयीसाठी भव्य पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला राजकीय पातळीवरही मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे, तर माजी उपमुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे देखील या सोहळ्याला सहभागी झाले आहे। आज या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री हे उपस्थित राहणार असल्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर जिल्ह्यातून विशेष पोलीस बंदोबस्त तसेच विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। CCTV, ड्रोन कॅमेरे आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे। एकूणच गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाची आठवण करून देणारा हा हिंद की चादर कार्यक्रम नांदेडच्या इतिहासात एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी भगवान जाधव 350व्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरामध्ये प्रशासनाच्या वतीने समागम कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। या सध्या नांदेड शहरातील कवठा भागामध्ये आणि या कवठा भागामध्ये प्रशासनाच्या वतीने अशा पद्धतीने साहेबजी 350व्या शहीदी समागम निमित्त हिंद की चादर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाकडून मोठी अशी तयारी करण्यात आलेली। या ठिकाणी जे आहे ते जवळपास तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणून भाविक आलेले आहेत। एकंदरीत 8 जे आहे ते लंगर या ठिकाणी जेवणाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आली। आपण बघू शकता हे जे आहे ते मोठ्या प्रमाणात असं आहे ते विहंगमय दृश्य या ठिकाणी करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी याचा दरबार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी या बाजूला जर बघितलं आपण तर श्री गुरु गोविंद सिंहजी चादर श्री बहादूर शहीदी सल्ला श्री गुरु अंगद देवजी या ठिकाणी लंगर आहे। या ठिकाणी जे आहे ते नागरिकांना जेवणाची मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर बघू शकता आपण हे जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक आले। एकंदरीत बाहेर राज्यातून सुद्धा या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसली। राज्य शासनाकडून हा जो आहे तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि हा जो कार्यक्रम आहे ते गुरु तेग बहादूर जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या निमित्त या ठिकाणी हा जो आहे तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी जे आहे ते आतापर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। अशोकराव चव्हाण सुद्धा या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो अतिशय अशा विहंगमय वातावरणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत है। जो सेवा पुत्र यहाँ से बहुत श्रद्धा रखते हैं और बाबा हरनाम सिंह जी खालसा, बाबा बलविंदर सिंह जी, जितने भी बहुत ज्ञानी लोग बैठे हैं, हर संप्रदाय को बैठे हैं। महाजन साहब वो बहुत सीनियर मंत्री हैं, 7 मरतबा जीते हुए लोगों का प्यार जिम्मेदारी के मारे हैं। तो गुरु साहब